आणि तसंही मी तुला सांगितलंच असेल, आमच्यामध्ये खूप काही सिक्रेट सुद्धा आहेत. बस बस. कळलंय मला तुमचं सिक्रेट. ओके, कदाचित माझं सिक्रेट होतं असेल आणि आता तर काय तुला ते कळलंच आहे. पण तुझं सिक्रेट तर मोठं आहे ना विक्रांत. बाबा नसताना दिल्लीचे बाबा म्हणून कोण बोलतं तुझ्याशी? तू. बाबा नसताना मी तिचा बाबा आहे. पण कागदोपत्री आहेस ना. माझं तरी तसं नाहीये रे, मी जन्म दिलाय तिला. वा, तेव्हा जन्म दिलेला आत्ता आठवतोय तुला. संगोपन, सांभाळ हे कधी केलंयस का तू? ते काही असो, ते मला काही कळत नाही. मला फक्त एवढं कळतं की ती माझी मुलगी आहे आणि आता तर ती मला मोठी मम्मा सुद्धा म्हणते. ओके, यू नो व्हॉट, ती मला मोठी मम्मा म्हणते ना, याच्यामुळे झळफळाट होतोय तुमच्या सगळ्यांचा. आमचा नाही, तुझा होतोय. आणि त्यामुळेच हे प्रेम, वात्सल्य, ममता हे अचानक जागृत होतंय तुझ्या. आय एम सॉरी. प्रेम, वात्सल्य, ममता हे शब्दांची आणि तुझी ओळखच नाहीये, नाही का? इनफॅक्ट आता तुझं जे काही चाललंय ना, त्याला आपण तुझ्या जेलसीचं दुसरं रूप म्हणूया. आणि अर्थातच तू मोनिका आहेस ना, सो याच्या मागे सुद्धा तुझं काहीतरी गणित नक्कीच असणार. आणि ते साधं सोपंही नक्कीच नसणार, नाही का? मानलं रे तुला, खरंच मानलं. म्हणजे एखादा एक्सरे जसा स्कॅन करतो ना आपण, तसं माझं मन स्कॅन केलंस रे तू. हो, आहेत. एक नाही, अनेक गणित आहेत, गणितांचा संग्रह आहे. काय म्हणायचंय तुला? शोधून काढायचंय? शोधून काढ ना. हे बघ, आता मला फक्त एवढंच कळतंय की माझी ईशा आज मला पहिल्यांदा मोठी मम्मा म्हणाली आणि त्यामुळे मी खूप खुश आहे. तुला माहितीये, इथे फोन मध्ये रेकॉर्ड सुद्धा केलंय. ऐकव तुला. थांबा. आणि हो, मी जरी मोठी मम्मा असले तरी ईशाची जबाबदारी तुम्हीच घ्यायची. ही मी नाही घेऊ शकत. अगं, काय ही मुलगी अजून उठली नाही? किती वेळ झाला? इशू बाळा, इशू बाळा, उठा 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 उठा. बघ ना, उठतच नाहीये ती. कधीची उठवते मी तिला. मला काय वाटतं माहितीये, काल ती खूप फिरली आहे ना, म्हणून दमली आहे. कशाला फिरायचं एवढं उड्या मारत? ए काय ग, तिला जर कोणी फिरायला नेलं, मजा करायला नेलं तर जाणारच ना उड्या मारत. तेच ना अगं, तिला कळतच नाही कुणाबरोबर फिरायला जायला पाहिजे, कुणाबरोबर नाही जायचं. मानसी, अगं किती लहान आहे ती, तिला कसं कळणार हे सगळं? तू परत कुणाचा तरी राग तिच्यावर काढतेस. इशू, 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 काय आहे बाळा? झोपू दे ना अजून थोडा वेळ. अगं 10 तास झोप झालीये तिची. मला आता शंका येते की ती खरंच दमलीये की ताईने तिला काहीतरी खायला दिलं म्हणून. अगं काय, किती संशय घेतेस तू? ती आई आहे तिची.
सई, तू तू माझ्या ताईला नाही ओळखत. ती काहीही करू शकते. अगं हो, पण काहीही म्हणजे इतकं? स्वतःच्या मुलीला गुंगी येईल असं काहीतरी खायला देऊ शकते ती, असं वाटतंय तुला? माहित नाही ग मला ती खरंच असं वागेल की नाही, पण कदाचित मी टोकाचा विचारही करत असेल. पण अगं माझ्या मनात भीती बसलीये, खूप भीती. ताई अगं विक्षिप्तपणे वागू शकते. यापूर्वी तिने असं केलंय. तिच्या लग्नात माहितीये का, आम्ही दोघींनी सेम रंगाच्या साड्या नेसल्या होत्या. बरं, तिला मी आधी ती साडी दाखवली होती, पण लग्नात ऐन वेळेस तिने मला ती साडी बदलायला लावली. का तर कुणाला तरी माझी ती साडी आवडली आणि त्यांनी माझं कौतुक केलं. बास, हे काय कारण झालं? ते कोर्टात सुद्धा काउन्सिलर समोर ती वाटेल ते खोटं बोललीये. मी होती ना तिथे. स्वतःची बाजू सोयीस्करपणे मांडण्यासाठी ती विक्रांत बद्दल हवं ते खोटं बोललीये. म्हणून अगं ताईवरचा विश्वास उडालाय माझा. काल तिने हे जे काही ईशाला शाळेत सोडणं, आणणं, फिरायला घेऊन जाणं, हे सगळं जे काही केलं ते ईशावरच्या प्रेमापोटी केलं. यातही तिचा स्वार्थ आहे, नक्की तिचा स्वार्थ आहे. तिचं जर ईशावर प्रेम असतं, तिची काळजी असती, तर आज परिस्थिती वेगळी असती. सई, बापरे मानसी, माझ्या भावंडांवर मी आईसारखं प्रेम केलंय, आणि ही तर खरी आई असूनही. ताई येते, काहीही करू शकते, कशीही वागू शकते. आता मी हिला कसं उठवू? ईशा, मी हिला अशी सांगोईला घेऊन जाऊ का? नको ग, नको. इशू, उठा ना इशू. इशू बाळा, इशू, इशू पिल्लू, उठा उठा उठा. कसं कधी आलं माझ्या जवळ. लहान मुलांचं बरं असतं ना, चॉकलेट्स दिलं, चिप्स दिले, आवडत्या गोष्टी दिल्या, किती खुश असतात. फायनली ईशाला मी पटवलंय. वा मोनिका, घरातल्या सगळ्यांना वाटत होतं ना की हे मला जमणार नाही, पण एकदा का मी मनाशी ठरवलं की मग मी ती गोष्ट करूनच राहते. मॅडम, थँक्यू. मॅडम तुम्ही बरे आहेसा ना? उत्तम वाटतंय ग. का तुला बरं नाहीये? तसं नाही, तुम्ही स्वतःशीच बडबडताय ना म्हणून विचारलं. तुमची काळजी वाटली ना. मला कोणीही काळजी केलेली आवडत नाही, हे माहितीये ना तुला. तुझ्या मॅडमने काय काय केलंय ना ते बघ जरा. बघू. बघितलं? तू मला विक्रांत, ईशा आणि मानसीचे फोटो पाठवले होतेस ना, मी सुद्धा फोटो काढले ईशा बरोबर, आणि एक नाही खूप आहेत, भरपूर. हे बघ. कमाल हो तुमची मॅडम. कमाल एवढीच नाहीये ग. मी तुला कधीही मम्मा म्हणणार नाही असं म्हणणारी ईशा आता मला मोठी मम्मा म्हणायला लागली. पण कसं? जास्त काही नाही ग. तिला फिरायला नेलं, चॉकलेट्स दिले, चिप्स दिले, सगळ्या आवडत्या गोष्टी दिल्या, मग काय झाली खुश. मग मी तिला शिकवलं की आजपासून मला मोठी मम्माच म्हणायचं. तर खरं सांगू, जेव्हा ती मला मोठी मम्मा म्हणाली ना, तेव्हा मला फार बरं वाटलं ग. पण मॅडम, एवढं कसं काय प्रेम आलं हो तुमचं त्या बेबी ईशावर? म्हणजे तसा तुम्ही प्रेमळ आहे, पण वेडी बिडी आहेस का ग तू? प्रेम वगैरे काही नाहीये. ईशा माझा ब्लँक चेक आहे. हा? वाटलंच होतं मला. कोरा चेक. कळलं?
वटवेपर्यंत सांभाळायचं. म्हणजे मला तुझ्यावर खूप प्रेम आहे असं खोटं खोटं दाखवायचं. दॅट्स इट. म्हणजे अगं आपला स्वार्थ आहे तोपर्यंत तिला प्रेम दाखवायचं आणि मग संपलं. म्हणजे तोपर्यंत आपण अगं माझं बाळ, ईशा बाबू, अगं माझी सोनी असं म्हणायचं. गॉट इट? हा कळलं का? हा हा Just doesn't understand English, yeah. आम्हालाच येत मी मॅडम म्हणजे ही अशी आई बघितली नाही मी कधी. आय हाय का काय दाशीन? झाली आमची तयारी. अहो सई मावशी, तुमचा डब्बा झाला का? तुमची बॉटल द्या, डब्बा द्या. आणते. हे घ्या. थँक्यू. छोटी मम्मा, मला मोठ्या मम्माकडे जायचंय. इशू, आपल्याला शाळेत जायचंय ना? मला नाही जायचंय शाळेत. इशू प्लीज मम्माला त्रास नको देऊ आता. मला मोठ्या मम्माकडे पोचव मला. शाळा सोडून द्यायची? नुसती मजा करायची आहे का? ते मावशी, मला मोठ्या मम्माकडे पोचव ना. दे, तूच दे आता तिला उत्तर. मी समजावते तिला, थांब. इशू, तुला शाळेत नाही जायचंय? नाही, मला मोठ्या मम्माकडे जायचं. पण शाळेत का नाही जायचं तुला? तिथे गंमत असली तरी. गम्मत? हो, तुला माहितीये शाळेत गंमत आहे. तुझ्या बाईंचा मला फोन आला होता. त्या काय म्हणाल्या माहितीये? त्या मला विचारत होत्या की इशू आज शाळेत येणार आहे ना? मी म्हटलं हो नक्की येणार आहे. का? तर त्या काय म्हणाल्या माहितीये? त्या तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहेत, परीची गोष्ट, नवी. कुठली परीची गोष्ट? हा, व्हाईट ड्रेस घातलेली परी. व्हाईट ड्रेस घातलेली परी? हा, ती काय करते? तिच्या हातात ना म्हणे एक जादूची कांडी असते. म्हणजे ती जादू करते? हेच तर माहित नाहीये ना मला, त्या कांडीने ती काय करते ते. टीचर सांगणार आहेत फक्त तुम्हाला. शाळेत गेलीस तर तुला कळेल. नाही, पण मी नाही जाणार शाळेत. पण मग तुला कसं कळणार व्हाईट ड्रेस वाली परी त्या जादूच्या कांडीने काय जादू करते ते? मी एक काम करते, पहिले स्कूल मध्ये जाते, मग गोष्ट ऐकते, मग मोठ्या मम्माकडे जाते. करेक्ट, दे टाळी. मग निघूया. तुला कसं काय जमलं हे? अगं हा सगळा माझ्या भावंडांमुळे मिळालेला अनुभव आहे. त्याच्यासाठी काही मानसशास्त्र लागत नाही. मम्मा, मला शाळेत जायचं, चल ना. चला चला चला, लगेच जाऊ गुड आपण. गर्ल. चालो. बाय. बाय. टाटा. अरे वा, तुम्ही एकदम फ्रेश अँड फिट वाटताय बाबा. हा, जरा हलका व्यायाम करतोय, बरं वाटत. मी तेच तुमची तब्येत कशी आहे विचारायला आलो. कशी वाटते? मस्त. चला मी निघतो. अरे थांब ना थांब. जाऊ नकोस, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. आई अगं मला उशीर होतोय. काय झालं? तू मला सांग की हे मोनिकाचं काय चाललंय? नाही म्हणजे मोनिकाने काल ईशाला तिला मोठी मम्मा म्हणायला लावलं. तिला फिरायला सुद्धा घेऊन गेली होती. हे काय सगळं नवीन? एक आता मी तरी काय सांगू. अचानक तिचं ईशाबद्दल प्रेम उफाळून आलंय. ही ईशाला आपल्या बाजूला वळवायचा प्रयत्न करणार, हा धोका आहे. मी बोललो होतो ना तुला त्या दिवशी. तीच तिची खरी आई आहे, पण म्हणजे आता त्या छोट्याशा ईशाला या मोनिकाचं ऐकावं लागणार. आणि आपण काहीच करू शकणार नाही. पण आई, तिने जर ईशाची जबाबदारी घेतली कायमची, तर आपली काय हरकत आहे? अरे असं काय म्हणतोस? मला माहितीये तुला कसली भीती वाटते.
ती आई म्हणून ईशाशी कशी वागेल, बरोबर? आता मोनिका कोणाशी किती वेळ कसं प्रेम करेल काही सांगता येत नाही. बघूया आपण काय होतंय पुढे ते. मानसीचं काय, तिला काय वाटेल सगळं? हो ना, मलाही ना तिचीच काळजी वाटली. मानसीने ईशाला वाढवलं, तिची जबाबदारी घेतली, ती निभावली सुद्धा. आणि आता ही मोनिका कानामागून येणार, तिखट होणार, आईचा अधिकार गाजवणार. हे काही बरोबर नाहीये. येऊ का? काही महत्वाचं डिस्कशन चालू होतं. तुझं काय काम आहे ते? ईशाला शाळेतून पिकअप करण्याचं काम मानसीने तुला दिलंय ना? हो, आणि ते काम नाही, ती जबाबदारी आहे. मी आनंदाने स्वीकार. माहितीये मला ते. मी इकडे फक्त एवढं सांगायला आले की आज ईशाला मी पिकअप करणार आहे शाळेतून. तू मानसीला विचारलंयस? विचारायची काय गरज आहे? आई मी आहे ना तिची. आणि तसंही तिला पिकअप केल्यानंतर देशपांडे घरात, म्हणजे आमच्या घरी मी तिला सोडून येईन. आय जस्ट वॉन्टेड टू इन्फॉर्म यू. सी यू. विक्रांत, तू ईशाला हिच्याकडे देऊ नकोस बाबा, मला तर भीती वाटते. अरे आई मी बघतो काय करायचं, तू नको काळजी करूस. काय म्हणते का, काय झालं तर तू जरा मानसीला कळवते. तोच मी तिला कळवणार आहे. आणि तुम्ही दोघं या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. हा, तर मला उशीर होतोय, मी निघतो. बाय. फक्त एका भेटीत ताईने तिचं ब्रेन वॉशिंग केलंय. आता ती तिला मोठी मम्मा आणि मला छोटी मम्मा म्हणायला लागली. हो, पण याचा अर्थ तिला कळणार नाही अगं. खरं तर याला काहीच अर्थ नाहीये. मला कळत नाहीये ताई असं का करतीये, का बिचारीचा गोंधळ करतीये ती. तिला जर मम्मा व्हायचं होतं तर मग कोणी अडवलं होतं? कोणीच नाही. पण तेव्हा ती स्पष्टपणे बोलली होती की मी तिला सांभाळणार नाही कारण मला ती नको होती. मग आता काय चाललंय तिचं? तुझं अपसेट होणं स्वाभाविक आहे मानसी, पण एक लक्षात ठेव, ईशाला तू या विरुद्ध काहीही सांगायला जाऊ नकोस. म्हणजे तिचं काउंटर ब्रेन वॉशिंग करू नकोस. कारण ह्या परस्पर विरोधी गोष्टी सांगितल्यामुळे कदाचित ती बिचारी गोंधळून जाऊ शकते. त्या बिचारीला ताईचे डाव काय कळणार. मला ना अर्चनाताई इतकं नवल वाटलं ना, आणि वाईट सुद्धा ग. लहान मुलं किती निरागस असतात ना. ज्या बाईला तिने 3 वर्ष पाहिलं सुद्धा नाही, तिला ती मोठी मम्मा म्हणायला सुद्धा लागली. मानसी, कंपोज युअरसेल्फ. हे बघ, तू ईशासाठी जे काय करते ना ते खूप आहे. आणि मुळात तू म्हणतेस त्याप्रमाणे ती जर डाव खेळत असेल तर मग तो डाव किती काळ टिकणार आहे? अगं पण मी तिला थांबवू कशी मला कळत नाहीये. त्या बाबतीत तू काहीही करू शकणार नाहीस. तिला काय करायचं ते करू दे. तिला कंट्रोल नाही करू शकणार आपण. हा, तू फक्त एक काम करू शकतेस, ईशाची काळजी घेऊ शकतेस. कारण या मोठ्यांच्या खेळामध्ये ईशाचा बळी जाऊ नये एवढीच काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. कारण ईशा लहान आहे, तिचं मन नाजूक आहे, कोवळं आहे. आणि मुख्य म्हणजे या वयामध्ये लहान मुलं जे बघतात, ऐकतात, त्याचा त्यांच्या मनावर कायमस्वरूपी परिणाम झालेला असतो. म्हणून तिला खूप खूप जपायला हवं. हो, मी ईशाला ह्याची झळ पोचू देणार नाही. त्यासाठी मी शक्य ते करेन. माझं पिल्लू आहे ग ते. हॅलो हॅलो. बोल विक्रांत. आज सुद्धा मोनिका ईशाला पिकअप करणार आहे. ओ गॉड, आज पण? हो, आता मला असं म्हणाली ती की तीच पिकअप करणार आहे. मग अरे पण आता हे रोजच होणार का? काय चाललंय काय विक्रांत? हे बघ तू पॅनिक होऊ नकोस. ऍटलिस्ट त्याने इन्फॉर्म तरी केलंय आज आपल्याला. हे काही कमी आहे का? हो, पण आता ताईने हे नवीनच टेन्शन द्यायला सुरुवात केली आहे.
मानसी आपण बोलू यावर किंवा भेटू आपण आणि मग बोलू. हा, मी आता हॉस्पिटलला निघालोय. ठेवू फोन. ओके बाय. बाय. बघताय तिचं परत सुरू झालंय. कळलं मला तुझ्या बोलण्यावर. मानसी, डोंट पॅनिक. तू म्हणालीस ना की ईशाला त्रास होऊ नये म्हणून तू वाटेल ती करशील म्हणून, मग अजिबात धीर सोडू नकोस.